प्रथम या ठिकाणी मी व्यक्तिशः माझ्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आज अत्यंत महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा एक पुण्य असा हा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी आदरणीय रामराजेंनी त्याचबरोबर आमचे मित्र संजीवराजेंनी आणि आमदार दीपक चव्हाण, माझे मित्र सुनील काटकर, दत्ता बापू अनपट, अजित जगताप, धनंजय पवार, किशोर निंबाळकर, किरण भोसले, शंकरराव माडकर, नितीन भोसले, भगवानराव शेलार, जयकुमार इंगळे, अजित जगताप आणि सर्व शिवाजी महाराज उत्सव समितीचे सर्व सदस्य, राजेंद्र भोसले असतील, समीर भोसले असतील, या सगळ्यांनी मला आज या ठिकाणी आपण सर्वांनी मला या ठिकाणी आपण निमंत्रण दिलं आणि आपल्या त्या निमंत्रणामुळं आज जो मला आपण सर्वांनी जो बहुमान दिला की एवढ्या सुंदर अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आदरणीय रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझ्या व इतर सर्व संजीवराजे असतील, आमदार साहेब असतील, या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज त्या पुतळ्याचं अनावरण झालं असं मी जाहीर करतो। हे करत असताना या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना, खास करून जे वयस्कर आहेत त्यांना माहीत नसेल पण तरुणांना याची फारशी काय कल्पना नसेल, पण या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रतापगडावरती त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते तर कोणी बसवला असेल किंवा त्याचं अनावरण झालं असेल तर या संपूर्ण पलटण संस्थांचे जे अधिपती होते आदरणीय वंदनीय कैलासवासी मालोजी राजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, आपण ज्या वेळेस आपण जात असाल गडावरती देवीच्या दर्शनाला आवर्जून जाऊन त्या ठिकाणी बघा, असा सुंदर असा देखना अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी त्या काळात बसवण्यात आला आणि आज सुद्धा खास करून राम आणि श्याम माळी हे दोघं जे शिल्पकार आहेत त्यांना आणि आर्किटेक्ट जे आहेत त्यांना देखील मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की अत्यंत उत्कृष्ट असं त्यांनी महाराजांचा या ठिकाणी अश्वारूढ पुतळा त्यांनी निर्माण केला। मनापासून आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो। आपण एक विचार करायला पाहिजे की या संपूर्ण जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे ह्या देशापुरते मर्यादित नव्हते, किंबहुना संपूर्ण जगभरात जे मोठमोठे योद्धे होऊन गेले त्या देशातले त्यांची तुलना सुद्धा महाराजांच्या बरोबर होऊ शकत नाही। त्याचं कारण प्रत्येकाने इतर जे त्यांचे त्या ठिकाणचे योद्धे होते
त्यांनी आपलं साम्राज्य वाढवण्याकरता लढाया केल्या आणि महाराजांनी जर लढाई केली असेल तर लोकांवरती, सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यावरती होणारा जो अन्याय, तो अन्याय दूर करण्याकरता आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण त्यांचं उभं आयुष्य वेचलं. त्या काळात एक विचार म्हणजे अत्यंत पुरोगामी असा विचार महाराजांनी त्यावेळेस दिला. सर्व धर्म समभाव. कधीही त्यांनी कुठल्या जाती धर्मातल्या लोकांबद्दल भेदभाव केला नाही, सर्वांना एकत्र केलं. आणि आज त्यामुळंच जे संपूर्ण त्या काळाचे परकीय आक्रमण होत होते ते परतून लावायचं काम त्यावेळेसचे महाराजांबरोबर तुमच्या सर्वांचे जे काही पूर्वज होते त्या सर्व लोकांनी त्या काळात त्यांनी आपलं त्यांचं योगदान आहे. म्हणजे जेवढं महाराजांचं योगदान आहे तेवढंच या संपूर्ण देशातल्या प्रत्येकाचं तुमच्या पूर्वजांचं देखील योगदान आहे. हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं. आज आपण पाहतो काय तर अत्यंत एक दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे आवर्जून मला का सांगावं असं वाटतं, कारण की महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभं करणं, त्यांची पूजा करत असताना, त्यांचं आत्मचिंतन करत असताना, त्यांचे विचार आत्मसात करत असताना ते विचारात आणणं, आचरणात आणणं हे तेवढंच त्याच्यापेक्षा कित्येक पटीने महत्वाचं काय. त्यावेळेस सर्व धर्म समभावाची त्यांनी जी दिलेला जो विचार आहे त्या विचारामुळं आज संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण कुठल्या देशाकडे बघितलं जातं तर ते आपल्या भारत देशाकडे बघितलं जातं. या देशामध्ये म्हणजे मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये जायचा मला योग आला, गेलो, भेट दिली. पण जेवढ्या जाती जमातीतले जात पोट जात जे काय असेल ते वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक या संपूर्ण देशामध्ये जेवढे आहेत तेवढे कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि आज सुद्धा हे सर्व जे आपण राहतो बंधुत्वाच्या संपूर्ण भावनेने आपण एकत्र राहतो, त्याचा विचार जर कोणी दिला असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. राजकारण आजचा उद्या होत राहतं, त्याला मी कधीच किंमत दिली नाही. पण एक मला आपल्याला आज ठिकाणी सांगावं असं वाटतं की कधी कोणी असू दे त्याला कोणी अपवाद नाही. लक्षात घ्या, हा देश तुमचा आहे, त्या देशाचे अधिकार, देशावर अधिकार तुमच्या सर्वांचा, जितका माझा आहे, जितका सगळ्यांचा आहे, तेवढा प्रत्येक जणाचा तेवढाच अधिकार आहे. त्यामुळं हा देश अखंड राहावा, हे स्वराज्य टिकवण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या, आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. जर तुम्ही त्या काळातला जर लोकांचा जर विचार केला तर त्यावेळेसचे जे लोक होते, जे आपले पूर्वज जे होते, ते समाजाचा विचार करतात. अलीकडच्या काळात काय विकृती संपूर्ण आपल्या काय ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुर्दैवाने सांगावं वाटतं की आज समाजाचं नाव सांगायचं, समाजाचं आम्ही समाजासाठी करतोय, पण दुर्दैवाने आणि सांगताना वेदना होतात की वैयक्तिक व्यक्ती केंद्रित लोक आता काय जे असतात त्यांनी केवळ स्वतःचं मी आणि मी असं म्हणणारे जे लोक आहेत ते कारण नसताना वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये दरार निर्माण करण्याचं काम ते करत आहे. आणि असं जर आपण त्याला बळी पडलो तर तुम्हाला एकच सांगतो, फार काळ हा जो आपला जो भारत देश आहे हा अखंड राहणार, देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. त्या देशाला तारणारा जर कुणाचा विचार असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व धर्म समभावाचा विचार या देशाला तारू शकतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला
देशाला जर प्रगती पथावर न्यायचं असेल तर कोणाचा विचार आपल्याला प्रगती पथावर या देशाला न्यायचा असेल तर तो सुद्धा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल. विचार करण्यासारख्या गोष्टी आज 350 वर्ष लोटून गेले, पण अजून सुद्धा जेव्हा महाराजांचं नाव निघतं एक प्रकारचा ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होते. देव तर आपण कधी बघितला नाही. मला एवढंच सांगावं वाटतं की महाराजांच्या रूपाने खऱ्या अर्थाने त्या देशाला अखंड ठेवण्याचं, देशावरती जे अन्याय होत होता लोकांवरती तो दूर करण्याचं काम म्हणजे थोडक्यात देवाचा दैवी शक्ती असणारा अवतारच म्हणून आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहतो. आणि त्यांचे निश्चितपणे त्याला सुद्धा वेदना होत असते की आज या संपूर्ण देशाला जी स्वराज्याची त्यांची संकल्पना होती ती पूर्णत्वास किंवा